पहिले करंथीकराचे पुस्तक 2 अध्याय वचन 8. ते या युगातील अधिकारीतील कोणालाही कळले नव्हते, कारण त्यांना ते कळले असता तर त्याने गौरवच्या प्रभूला वधस्तंभावर खेळले नसता. त्या युगाच्या अधिकारी लोकांना प्रभू नाही समजला. या युगाच्या लोकांना देखील, या युगाचे अधिकारी लोकांना देखील येशू समजले नाही. पण काही लोकांना समजत खरं, पण वेगळ्या प्रकारे समजलेलं आहे. येशू आमचा परमेश्वर नाही आहेत, येशू हा विधर्चा परमेश्वर आहेत, अमेरिकाचा परमेश्वर आहेत, असे काही लोक मत घेऊन बसलेले आहेत. वचन आम्हाला सांगतो की इर्मियाचे पुस्तक 9 अध्याय वचन 23 काय सांगतो? हे धनवान व्यक्ती आपल्या धनाचे अभिमान बाळगू नको, हे बुद्धिमान व्यक्ती आपल्या बुद्धीची अभिमान बाळगू नको, हे बलवान व्यक्ती आपल्या बळाचे अभिमान बाळगू नको. आणि जो परमेश्वरला जाणतो आणि ओळखतो त्या नावाचा आम्ही अभिमान बाळगले पाहिजेत. प्रभू येशूला मी ओळखलेला आहे, प्रभू येशू मी जाणून घेतलेला आहे की येशू हा कोण आहे, प्रभू हा काय करू शकतो. वचन आम्हाला सांग देखील योहानच्या पुस्तकमध्ये 3 अध्याय वचन 20. कारण जो कोणी वाईट कृती करतो तो प्रकाशचा द्वेष करतो आणि आपल्या कृती उघड येऊ नये म्हणून तो प्रकाशकड येत नाही, येशूकड येत नाही. योहानचे पुस्तक 12 अध्याय मध्ये लिहिलेलं आहे, येशू म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे आणि जो कोणी मला अनुसरतो तो व्यक्ती अंधारात चालणार नाही, कारण तो व्यक्ती प्रकाशमध्ये चालणार आहे. कारण की वाईट कृती पाप लोक सोडायला तयार नव्हते, 2 नंबर काम सोडायला तयार नव्हते, म्हणून तो येशूला ओळखले नाही. जर आता येशूकडे गेले तर आता चांगले काम करावं लागल, वाईट सोडावं लागल, पाप सोडावं लागल. कारण की पाप मनुष्याला पाप जे आहे ते देवाला ओळखू दिले नाही, मनुष्याने पाप सोडायला तयार नव्हते देखील. वचन आम्हाला सांगतो की मत्ती शुभवर्तमान 23 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, 23 अध्याय वचन 13. येशूने म्हटलं की शास्त्री आणि पुरुष लोकांना, बाबा तुम्ही स्वतः देवाचे राज्य जात नाही आणि जे जाणारे आहेत त्यांना सुद्धा देखील तुम्ही जाऊ देत नाही. म्हणजे तुम्ही स्वतः देखील चांगले काम करत नाही आणि जे चांगले कामं करायलेत त्यांना सुद्धा देखील तुम्ही करू देत नाहीत. आणि ते चांगले कामाच्या द्वारे आणि पाप सोडणे देखील, वाईट कृती सोडणे देखील त्याला अनंत जीवन आणि त्याला स्वर्ग ही भेटणार आहे. प्रभू येशूने काय वाईट केलं? अंधळ्यांना बरा केला, बहिरे ऐकले गेलेत, लंगडे चाललेत, मेलेने प्रभू जिवंत केला, कुष्ठरोगीसारखा येशू प्रभू बरा केला देखील, अग्नीत प्रभूने चमत्कार केले. पण काही लोकांना देवाचा प्रेम पचले नाही. एक आहे ना, एक मन आहे देखील, जसा कुत्ते को घी हजम नाही होता तसंच काही लोकांना देवाचा प्रेम हजम नाही झाला. त्यांना वाटत होतं येशूकडे लोक चाललेत, प्रभूकडे लोक चाललेत, नंतर आम्हाला कोणी ओळखणार नाहीत, नंतर कोणी आमच्याकडे कोणी येणार नाहीत. वचन आम्हाला सांग देखील रोम करायचे पुस्तक 3 अध्याय वचन 23. सर्व मानव जातीने काय केलेत? पाप केलेत. आणि कारण की पापामुळं तर देवाचा पाप जे आहे ते देवाला गौरव करू दिले नाहीत. मनुष्यामध्ये जे पाप सोडायला तयार नव्हते, संपूर्ण मानव जातीने पाप केलेत, विचाराने पाप केलेत, बघणीने पाप केलेत, कर्माने पाप केलेत, संपूर्ण पापाचे अधीन आहे. कारण जो पण येशू क्रूसावर प्राण देणार नव्हता तो पण मनुष्याला अनंत जीवन भेटणार नव्हता. येशू या जगात आला क्रूसावर प्राण देण्यासाठीच. प्रभू येशू म्हणतो की मारले, प्रभू वचन सांगतो की येशू मारले गेला, गाडले गेला आणि येशू 3रे दिवस जिवंत झाला. आज शुक्रवारी प्रभू कब्रामध्ये गेला आणि रविवारी प्रभू जिवंत झाला. बायबल सांगते की मरण आणि जीवन हे प्रभूच्या हातामध्ये आहे. पुढे मनुष्य